ओम शांती. परमात्म्याच्या नवयुग निर्मितीच्या कार्याची विधी. परमात्म्याच्या नवयुग निर्मितीच्या कार्याची विधी. परमात्मा शिव एखाद्या पुरुषाच्या बीजापासून किंवा एखाद्या मातेच्या गर्भापासून जन्म घेत नाही, कारण तो स्वतः या मनुष्य सृष्टीचा चैतन्य बीज रूप आहे. म्हणून तो कलियुगाच्या अंतिम समयी सर्व मनुष्य सृष्टी तमोप्रधान, दुःखी, अशांत झालेली असताना विश्व परिवर्तनासाठी दिव्य जन्म घेतो. तो एका साधारण वृद्ध अनुभवी व सृष्टीच्या आधीपासून पूर्ण सृष्टीचक्र फिरून आलेल्या आदी आत्म्याच्या अंतिम जन्माच्या शरीरामध्ये परकाया प्रवेश करतो. यालाच शिव परमात्म्याचे अवतरण किंवा दिव्य जन्म म्हणतात. प्रविष्ट केलेल्या शरीराला प्रजापिता ब्रह्मा असे म्हटले जाते व या ब्रह्माच्या मुखाद्वारे ईश्वरीय ज्ञान देऊन परमात्मा अनेक आत्म्याची ज्ञानज्योत प्रज्वलित करतो. या कलियुग अंत व सतयुगाचा आरंभ यामधील समयाला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते. याच काळात परमात्मा मनुष्य आत्म्याला ईश्वरीय ज्ञान म्हणजेच आत्म्याचा परिचय, परमात्म्याचा परिचय, कालचक्राच्या गतीने ज्ञान, कर्माची गहन गती, तीन लोकाचा परिचय व प्राचीन सहज राजयोगाचे ज्ञान देतो. त्यासाठी ज्या पुरुषाला ह्या ब्रह्ममुखातून ज्ञान प्राप्त होते त्याला ब्रह्मकुमार व ज्या स्त्रीला हे ज्ञान प्राप्त होते तिला ब्रह्मकुमारी म्हणतात. या लक्षावधी ब्रह्मकुमारींना परमात्मा पिता बनून जन्म देतो व आध्यात्मिक पालन करतो. तसेच शिक्षक बनून ईश्वरीय ज्ञान व राजयोग शिकवतो, ज्याद्वारे माणसाच्या अनेक जन्मांची पापे भस्म होऊन आत्मा सतोप्रधान बनते. परम सद्गुरू बनून आत्म्याची सद्गती होते व परमात्मा सर्व आत्म्यांना आपल्या मूळ स्थानी म्हणजे परमधाममध्ये घेऊन जातो. ओम शांती.